नमस्कार मित्रांनो प्रथमतः तुम्हाला नमस्कार करतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा विचार केला की पुढे चलूया, ह्या लोकांना ऍक्सेप्ट करूया. आज नाही उद्या सुधरतील, आज नाही उद्या त्यांना आपली बाजू पटेल. पण मित्रांनो, काय झालंय, जसं जसं काळ वाद चाललाय, जसं जसं वेळ बदलत चालली, तसं त्यांना गोष्टी पटत नाहीत. मान्य आहे मित्रांनो, मी पण एक माणूस आहे, मी एक शेतकऱ्याचा पुत्र आहे. भले कधी गोष्टी माझ्याकडून चुकत असतील, पण जाणून बुजून मी कधीच काही करत नाही आणि मला जाणून बुजून करण्यात खरंच इंटरेस्ट पण नसतो. मित्रांनो, मी म्हणत होतो आज उद्या बदल होईल, आज उद्या बदल होईल. पण बऱ्याच लोकांची इच्छा होती मी इंस्टाग्राम अकाउंट बंद करावं, माझा सोशल मीडिया बंद करावं. तर त्यांना सर्वांना एक विनंती करतो मित्रांनो, मी आता ठरवलंय, आता थांबलो पाहिजे. बास, कुठपर्यंत हे चालायचं हो? मला एक मन आहे, मी एक माणूसच आहे. हा, मी एक शेतकऱ्याचा पुत्र आहे म्हणून मला जाणून बुजून टार्गेट केलं जातं का? बरं, मला टार्गेट करण्यापर्यंत ठीक होतं, माझ्या फॅमिलीलाही टार्गेट केलं जातं का? मित्रांनो, या समाजामध्ये सत्य गोष्ट बोलायचीच नाही का? सत्य गोष्ट बोलली की बुडाला आग लागतेच. मग जर सत्य बोललं की कमेंट मध्ये मी तुम्हाला 1000 बाऱ्या म्हटलं मित्रांनो, तुम्ही माझ्यावरती बोला, माझ्या तेवढी कॅपॅसिटी आहे सहन करण्याची. पण जेव्हा तुम्ही माझ्या आईवर, माझ्या कुटुंबावर बोलत असाल, तर मी खरंच हारल्यासारखं होतो. मान्य आहे ना, मी तुम्हाला म्हटलो ना, काही गोष्टी माझ्या चुका झाल्या. पण मित्रांनो, चुका करणाऱ्यांपेक्षा माफी मागणारा सगळ्यात मोठा असतो आणि श्रेष्ठ असतो. कसं आहे ना मित्रांनो, कधी कधी असा विचार येतो आपण सुद्धा थांबलं पाहिजे बरं का. कारण जर जनतेची इच्छा असेल तर थांबायला अडचण नाही. कसं आहे मित्रांनो, वेळेपुढं कधीच माणूस झुकत नसतो. पण वेळ अशी येते की त्याला एक ना एक दिवस नक्कीच झुकावं लागतं. मित्रांनो, मी आयुष्यात हरणारा माणूस नाहीये, पण आयुष्याने जर मला हरायचं ठरवलं तर कधीतरी 2 पावलं मागं पण घ्यावं लागते लो. कसं आहे मित्रांनो, रोज वार करायचे, रोज वार करायचे, एक ना एक दिवस ती छाती सुद्धा तुटून जाते ना वार करून करून. रोज लोकांनी टीका टिप्पणी करायच्या. बरं, घरचं खायचं आणि गावचं दळायचं ही म्हण आहे आपल्याकडे. त्यामुळं मित्रांनो, बास म्हणलं, आता मी या गोष्टीला वैतागलो, नको वाटायला लागला आता हे. बिग बॉस फेम छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की इथून पुढे सोशल मीडियावर येणार नाही, सोशल मीडियावर व्हिडिओ सुद्धा टाकणार नाही. अशा पद्धतीनं मोठा निर्णय घनश्याम दरोडेनं घेतलेला आहे. कारण की घनश्याम हा सोशल मीडियावर येऊन शेतीतले असतील, कॉमेडीचे असतील, काही व्हिडिओ, काही ब्लॉग ते सोशल मीडियावर टाकत असतो. पण मात्र काही जण त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात कमेंट करतायत, घाण बोलतायत. काही जण तर त्याला थेट शिवीगाळा सुद्धा करतात. शेंगदाण्या, बटाण्या, वाटाण्या, फुटाण्या असं काही म्हणून विनाकारण घनश्याम दरोडेला ट्रोल करतायत, नावं ठेवतायत. म्हणूनच घनश्याम दरोडेनी आता सोशल मीडियावर व्हिडिओ बनवणार नाही, बस झालं आता थांबतो, असा व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलेला आहे. आता हे सगळं त्याच्यासोबत नेमकं का घडतंय, कशामुळं घडतंय, या गोष्टीचा जर आपण विचार केला तर घनश्याम दरोडे हा सोशल मीडियावर चांगल्या पद्धतीनं ॲक्टिव्ह आहे. बिग बॉस फेम आहे. बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनमध्ये घनश्याम दरोडे येऊन गेलेला आहे आणि आता सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो, काही ना काही व्हिडिओ टाकत असतो. पण मात्र लोकांना नेमका त्याचा राग कशामुळे येतं हेच समजत नाही. कारण की इतर रील स्टार प्रमाणे घनश्याम दरोडे हा सुद्धा एक रील स्टार आहे. उलट शेतीविषयक माहिती देत असतो, शेतामध्ये काय लावलंय, कशा पद्धतीनं पिकवलंय आणि सध्या काही राजकीय घडामोडी सुरू आहेत, या सगळ्या गोष्टींवर घनश्याम दरोडे अगदी चांगल्या पद्धतीनं बोलत असतो. आणि त्याच्या याच बोलबच्चनमुळं, याच त्याच्या बोलण्यामुळं त्याला छोटा पुढारी सुद्धा म्हणतात. कारण की राजकीय त्याची बोलण्याची पद्धत, राजकीय भाषणाची पद्धत हे सगळं ऐकून बघूनच तो इथपर्यंत पोहोचलेला आहे. पण मात्र तरीसुद्धा लोक विनाकारण त्याला ट्रोल करतायत, नावं ठेवतायत, त्याच्यामुळे तो खचून गेलेला आहे. पण मात्र खचून गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यानं सोशल मीडियावर येऊन पुन्हा नवीन व्हिडिओ टाकलाय आणि तो म्हणतोय की अशा लोकांना कुठं घाबरत असतात का, आपले प्रेक्षक आपल्याला सपोर्ट करतायत, त्यांच्याकडे बघून आता आपल्याला पुन्हा व्हिडिओ बनवावे लागतील, असं थांबून कसं जमेल, अशा पद्धतीचा त्यांना व्हिडिओ बनवून पुन्हा व्हिडिओ पोस्ट करायला आणि टाकायला सुरुवात केलेली आहे.
कुठंतरी प्रसिद्धी मिळवण्यासाठी, लोकांची वाहवा मिळवण्यासाठी तो कधी म्हणतोय मी बंद करतोय, कधी म्हणतोय मी चालू करतोय. आता चालू करायचं का बंद करायचा हा त्याचा निर्णय आहे. एक कंटेंट क्रिएटर म्हणून, एक रील स्टार म्हणून त्याला सगळ्या काही गोष्टी बनवण्याचा अधिकार आहे. पण मात्र लोकांनी सुद्धा जर आपल्या एखादा व्हिडिओ आवडत असेल तर बघितला पाहिजे, नसेल आवडत तर सोडून दिला पाहिजे. विनाकारण काही लोक अशा रील स्टारच्या, अशा व्हिडिओ बनवण्याच्या विनाकारण असे मागं लागतात जणू काही त्यांनी यांचं मोठं आर्थिक नुकसान केलेलं आहे, त्यांच्या घरातलं काहीतरी गबाड घेऊन पळालेले आहेत. अशा पद्धतीनं काही लोक विनाकारण चांगल्या लोकांना कमेंटमध्ये शिव्या देतात, विनाकारण घेणं न देणं काही ना काही बोलतात. आणि यांनाच त्यांचे व्हिडिओ बघितल्याशिवाय जमत नाही, करमत नाही. त्यांच्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली जाऊन हे लोक असे काही जण टीका करत असतात. म्हणून म्हणावं लागतं, कोण हे लोक, कहा से आते हे लोक, असे हे लोक नेमके कुठून येतात आणि त्यांची मानसिकता नेमकी काय असते. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.